का होईना बळच का होईना पण लक्ष्मणला उठवून बसू. ऐका कथेचा अन्वय असा, सुग्रीवानं सुसेनाला सांगितलं, सुसेनजी डोंगरावर जा, औषधी आणा आणि शक्ती बिळामध्ये औषधीचा प्रयोग करा. ऐकोनी सुग्रीवा उत्तरा सुसेना निघाला सत्वरा, सकळ वानराचा बारा पर्वत शिखरा वळंगले. हो सुग्रीवानं आज्ञा दिल्याबरोबर वानर बरोबर घेतले आणि वैद्यराज सुसेन निघाले. सगळे वानराचा बारा सुसेना वैद्यराज सत्वरा. जय श्रीराम. पर्वत शिखरा औषधी. जय श्रीराम. वानर बरोबर घेतले. वानर रामाचं भजन करत करत डोंगरावर गेले. महाराज त्यांच्या चेहऱ्यावर भजनाचा प्रकाश उमटत होता. असे चेहरे खुलखुलीत होते, खुलखुलीत. आणि खुलखुलीत चेहरा असल्याशिवाय परमार्थाची आवड निर्माण होत नाही महाराज. नाही तर मोठी गंमत आहे. फुटली शे गोवरी आईशी दिशे तोंडावरी, आनंद असला तरी रडकच तोंड आणि रडायचे दिवस आले तरी रडकच तोंड. मेरी सुरतच वैशी याप्रमाणे. आती दीर्घ पर्वत शिखरे गिरी कंदरे, जळे पूर्ण सरोवरे कमळे मनोहर. डोंगरावर तळे होते आणि तळ्यामध्ये कमळ होते महाराज. हे त्रेतायुगातलं सांगायलो. फार सुजलाम सुफलाम देश होता आपला. आपल्याकडे एक मोठं थोरल्या नंबरचं भाग्य आहे. आपल्या हयातीत मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामजीचं मंदिर अयोध्येमध्ये तयार झालं. हा मोदी सरकारचा काळ आहे. मोदी हा अवतारी पुरुष आहे. आगराचे झाडे बहुता चंदन डोंगर बहुता पन्नागाचा पे पारिजात पर्वती पारिजात आगराचे फुलाचे फळाचे झाड. सरोवरी कनिकारे सेवित्या निरंतर चकारे. पशु पक्षी गृह विचित्रे चौपेरे लखलखिती. सगळे वानर फिरू लागले. लक लक करणारा डोंगर आहे. दिवसा होतं का हे रात्रीचं होतं? नाही. डोंगर आणायला गेला मारुती दिवसा का रात्री? आता डोंगरावर सुसेन वैद्यराज वानर घेऊन गेले. तिसरा पार होता का रात्र? पहाटे पहाटे गेले. पहाटे वानर हुशार होते महाराज. औषधी सुसेन शोधितो आणि वानर मात्र पिकलेले फळ पाहतात. अतिरम्य पर्वता वानरे जरा हिंडता, सुसेन वैद्यराज येता औषधी शोधिता. वैद्यराज सुसेन औषधी शोधू लागली. औषधीचे 4 प्रकार मी सांगत असतो नेहमी. तुम्हाला कल्पना आहे त्याची. औषधीचे किती प्रकार? उभ्या आयुष्यात रामायण ऐकलं नाही, फक्त शक्ती ऐकली. त्याला कसं कळलं असलं? रोज रामायण ऐकणारा कळतं महाराज. औषधीचे 4 प्रकार. समरोनिया रघुनंदना पर्वत. जय श्रीराम. झाले औषधाचे दर्शन. देवाचे नाव घेतलं, औषधी दिसली. राम नामे सत्वर पुण्य. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. राम राम म्हणत औषधी उपटी खाली आली. उतरोनिया परतावी तळे औषधी चूर्ण केली असली. रस घेऊन या तत्काळी शक्ती मिळी होतला. औषधी दिशेला गेली. रामाचं नाव घेतलं. माणसाचं जीवन कसं नाजूक आहे बघा. बरेच लोक म्हणतात आमचं आयुष्य गेलं रामायण, आयुष्य गेलं रामायण. आणि जवळचे वाईट धंदे तुला इतके सोडलेले. फायदा काय? फायदा काय त्याचा? अरे रामायण हे जीवन परिवर्तनीय बनवण्यासारखा ग्रंथ आहे. महाराज म्हणाले औषधी दिसना. रामाचं नाव घेतलं, औषधी दिसली. रामाचं नाव घेऊन औषधी उपटिली. रामाचं नाव घेत खाली आला. कळायला मी सांगितलं सगळ्यांना. खाली आला. खाली खाली म्हणजे डोंगराच्या खाली. खाली आल्यावर रामाला विसरला महाराज. टीव्हीला हात पोहोचले की माणसं मुख्य वैभवाला विसरत असतात. कळालं का? कळालं का? विद्या आली हाता. काय झालं? ही रामायणातली म्हातारी आमची.
ती म्हणती विद्या आली हातात गुरुशी मारी लाता. आणि खरंय महाराज म्हणाले आता रामाचं भजन विसरला आणि विसरल्याबरोबर विसरली तया थोर झाली हरी. रस गालिता सत्वराचा वदन वेती सौमित्रा. ऐका सुसेन झाला चिंता तुरा काही विचारच पुढे. अरे मरेपर्यंत भजन केलं शेवटला भजन विसरलं की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. महाराज म्हणाले जाताना रामाचं नाव घेऊन गेला, उपटीताना रामाचं नाव घेऊन औषधी उपटिली, खाली येताना रामाचं भजन करत आला आणि खाली आल्यावर वाचताना वक्ताना रामाला विसरला. महाराज एक क्षण सुद्धा देवाचा विसर पाहिला की तोटा होतो तोटा. खरंय महाराज म्हणाले इतका तोटा झाला इतका तोटा आता सगळ्या वानराच्या पुढे वानराजाला सेकी सावध लक्ष्मण लागला. ते उठच म्हणा कसं उठ सुग्रीव देवता स्वामी रघुनाथ सौमित्रा ते उठविन. सगळ्याच्या देखत म्हणत होतो छातीला हात लावून मेलेले माणसं उठवीत असतो मी. काय म्हणत होतो काय म्हणत होतो मेलेले माणसं उठवीत असतो मी. आता सगळे बघायले त्याच्याकडं कुणी कुणी म्हणायले खाली कमान घातली ती मला घातली नाही म्हणूनच गेली